कृती 9. जतीनने दूरदर्शनवर प्रदूषण नियंत्रण वरील एक कार्यक्रम पाहिला. या कार्यक्रमातून झाडे लावली असता प्रदूषण नियंत्रण करता येते हे त्याला समजले. या कार्यक्रमातून त्याला प्रेरणा मिळाली व त्याने प्रत्येक महिन्याला किमान एक झाड लावण्याचे ठरवले. त्यामध्ये त्याने आपल्या 3 मित्रांना सहभागी करून घेतले. वरील माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे दे. म्हणजे आपल्याला इथे काही माहिती दिली आहे. कशा प्रकारची, तर एक जतीन नावाचा मुलगा होता. त्याने दूरदर्शनवर प्रदूषण नियंत्रण वरील कार्यक्रम पाहिला. त्या कार्यक्रमातून त्याला समजले की झाडे लावली असता प्रदूषणावर नियंत्रण करता येते. म्हणून त्याने असे ठरवले की तो प्रत्येक महिन्याला किमान एक तरी झाड लावेल. आणि मध्ये त्याने आपल्या 3 मित्रांनाही सहभागी करून घेतले. आणि आपल्याला हे वरी जी दिलेली माहिती आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. तर चला प्रश्न वाचूया. प्रश्न क्रमांक 1. जर जतीनने प्रत्येक महिन्याला एक झाड लावले तर तो वर्षभरात किती झाडे लावेल? आलेले उत्तर रोमन संख्या चिन्हे वापरून लिही. म्हणजे आपल्याला इथे असे विचारले आहे की जर जतीनने प्रत्येक महिन्याला एक झाड लावले तर वर्षभरात तो किती झाड लावेल? आणि त्याचे उत्तर आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचे आहे. जर त्याने प्रत्येक महिन्याला एक झाड लावले तर वर्षभरात तो 12 झाडे लावेल. कारण एका वर्षामध्ये 12 महिने असतात. तर याचे उत्तर 12 आहे. आणि आपल्याला इथे 12 हे उत्तर रोमन संख्या चिन्ह वापरून लिहायचे आहे. तर 12 संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये काय लिहितात, म्हणजे कसे लिहितात, तर XII म्हणजेच XII. तर चला लिहूया. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न सोडवूया. प्रश्न क्रमांक 2. जर जतीन आणि त्याच्या 3 मित्रांनी जून महिन्यात प्रत्येकी 2 झाडे लावली तर जून महिन्यात लावलेल्या झाडांची एकूण संख्या किती होईल? आलेले उत्तर रोमन संख्या चिन्हे वापरून लिही. म्हणजे आपल्याला इथे असे सांगितले आहे की जर जतीन आणि त्याच्या 3 मित्रांनी म्हणजे एकूण 4 जणांनी मिळून जून महिन्यात प्रत्येकी 2-2 झाडे लावली तर एकूण जून महिन्यात लावलेल्या झाडांची संख्या किती होईल? ते उत्तर आपल्याला रोमन संख्या चिन्हे वापरून लिहायचे आहे. जर आपण पाहिले 4 जणांनी मिळून प्रत्येकी 2-2 झाडे लावली तर 4 गुणिले 2 बरोबर 8. 4 एके 4, 4 दुनी 8. तर याचे उत्तर असणार 8.
म्हणून आपण 8 हे रोमन संख्या चिन्ह वापरून इथे उत्तर लिहूया. तर 8 ह्या संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये कसे लिहितात? तर V888. तर चला इथे लिहूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 9 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 10 पाहूया. कृती 10. खाली दिलेल्या रोमन संख्या व त्यासाठी दर्शविलेले रंग लक्षात घेऊन चित्र रंगव. म्हणजे इथे आपल्याला रोमन संख्या आणि त्याच्या समोर जिथे आय दिली आहे तिथे लाल रंग, जिथे डबल आय दिलेले आहे तिथे निळा रंग, जिथे ट्रिपल आय दिलेले आहे तिथे गुलाबी रंग, अशा प्रकारे सर्व रंग या चित्राला द्यायचे आहेत रोमन संख्या चिन्हाच्या आधारे. तर चला रंग देऊया. तर पहिली रोमन संख्या चिन्ह आहे आय. आय जिथे लिहिलेले असेल तिथे आपल्याला लाल रंग द्यायचा आहे. तर आय इथे लिहिलेले आहे म्हणून आपण इथे लाल रंग देऊया. अशा प्रकारे. यानंतर डबल आय. इथे आपल्याला निळा रंग द्यायचा आहे. तर डबल आय कुठे लिहिलेले आहे? तर इथे. तर ह्या सर्व भागाला आपल्याला निळा रंग द्यायचा आहे. तर चला रंग देऊया. अशा प्रकारे इथे मी या भागाला निळा रंग दिलेला आहे. तुम्ही सुद्धा द्या. तर यानंतरची जी रोमन संख्या चिन्ह आहे ते आहे ट्रिपल आय. आणि ट्रिपल आय इथे लिहिलेले आहे. तर ह्या भागाला आपल्याला कोणता रंग द्यायचा आहे? तर गुलाबी. तर चला गुलाबी रंग देऊया. अशा प्रकारे. मी इथे रंग देत नाही आहे. जर तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर तुम्ही याच्या बाहेरील जागेवर सुद्धा रंग देऊ शकता. यानंतरची जी संख्या आहे रोमन ती आहे IV. तर जिथे IV असेल तिथे आपल्याला हिरवा रंग द्यायचा आहे. तर IV इथे आणि इथे लिहिलेले आहे. तर या दोन्ही जागेवर आपण हिरवा रंग देऊया. अशा प्रकारे. आता यानंतरची जी संख्या आहे V. जिथे जिथे V दिसेल तिथे आपल्याला पिवळा रंग द्यायचा आहे. इथे आणि इथे आपल्याला पिवळा रंग द्यायचा आहे. तर चला रंग देऊया. यानंतरची जी रोमन संख्या आहे ती आहे VI. म्हणजे जिथे जिथे आपल्याला इथे माझी रंग देण्यात थोडीशी चुकी झाली होती.
इथे मी आय व्हीला जो रंग द्यायचा होता तो व्ही आयला सुद्धा दिला, म्हणून आता इथे व्ही आयला जो रंग द्यायचा आहे तो आहे केशरी, म्हणून इथे मी केशरी रंग देत आहे. माझ्याकडून थोडेसे चुकले होते, पण आता मी ते दुरुस्त करत आहे. अशा प्रकारे इथे मी केशरी रंग दिलेला आहे. तर यानंतरची जी रोमन संख्या आहे ती आहे VII. इथे आपल्याला VII जिथे जिथे दिसेल तिथे आपल्याला कोणता रंग द्यायचा आहे, तर आकाशी. तर चला आपण इथे आणि इथे आकाशी रंग देऊया. अशा प्रकारे. आणि यानंतरची जी संख्या आहे ती आहे VIII आणि तिथे आपल्याला काळा रंग द्यायचा आहे. तर ही आहे, जिथेही संख्या दिलेली आहे तिथे आपण आता काळा रंग देऊया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 10 इथे संपलेली आहे. आणि आपला जो पाठ होता रोमन संख्या चिन्हे हाही इथे संपलेला आहे. धन्यवाद.